आमच्या गावकऱ्यांनी ते या म्हणून त्यांना तपास करायचा, त्याची मागणी करतो, ते तपास न होता मग तपास केला. ब्राईटनेस आले 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 लिंगाण काही बघा रेकॉर्ड पण करा ना. रेकॉर्ड तर करा जरूर घ्यावं लागतं ना. आपलं नेटवर्क पण जास्त. विजय शिवतारे लाईव्ह लिंक. फ्रेम हे व्यवस्थित नेटवर्क पण प्रॉपर आहे ना. फक्त आल्यानंतर आपण काय करावं करतो. आवाज येते आवाज अजून नाही झालं. कोण म्हटलं नाही इथं पोहोचलो आम्ही. इथं होईल ना काय
बरं बरं या आम्ही थांबूया. हो हो ऋषी हॅलो
हां बोला सर, हे घेतलं मी हातात धरून. हां कोण कोण साधा माणूस आमचा पायाचा तुकडा होऊन जरी गेला केस करायला तरी त्याची घेत नाही केस. त्याचं तोडपाणी करायला माणसं पाठवतो, तोडपाणी करून त्याला घरी पाठवतो. जे घरी माणसं बसले 70-70 वर्षाचे त्याच्यावर 307 केस करते घरी बसून. एका माणसाच्या 200 FIR वाल्मीकरांना 200 FIR दाखल केले. करू शकते तुम्ही? आहे कोणी असा माणूस दुसरा आपल्या महाराष्ट्रामध्ये 200 तक्रार करणार आहे का साहेब? तू वेगवेगळ्या लोकांना पुढे करून करत असेल ना. स्वतःच्या नावावर माझ्यावर त्याच्या 4 केसेस स्वतःच्या नावावर. तेच सांगतो स्वतः फिरायला आणि मेन म्हणजे तोच बाजूला ठेवला आणि बाकी ज्यांना हे अशी सगळी पिलावरती 200 रोज तयार त्याच्यावर जवळपास 20-22 त्याच्यावर 1500 एका केसमध्ये 2000 कोटीची प्रॉपर्टी. असे लोक जे त्याला फाशी द्यायला निघालो आपण असे रोज किती तर तयार करीत ना आपण तर निर्णय घेणार आहे. आता आलेत ना साहेब तर मी त्यांना काय म्हणायलो तुमच्याकडे ती गोष्ट आहे. आता साहेबांना तुम्हाला ही गोष्ट बोललो साहेब तुमच्याकडून आपल्याला कायदेशीर काय करता येईल ह्याच्यावर आपलं चाललं होतं. आता काय चाललं हे ह्यांना माहीत पाहिजे ना. अगदी बरोबर. म्हणजे जे काय चाललं ह्याच्यावर रात्री एक शेतकऱ्यांचा घोटाळा उघडकीस आला. हेच जर एखाद्या गरीब ह्याच सरपंचाने एखादी गोष्ट जर घरकुल जर घेतलं असतं घेतली गेलं ह्याला म्हणले असते ह्याला काढून टाका ह्याचं पद घ्यावं ह्याला पनिशमेंट द्या मग हे कशासाठी सरकार स्थापना कशासाठी सगळा कायदा कशासाठी कोणत्या गोष्टीसाठी 1140 कोटीचा त्याच्यामध्ये बीड जिल्हा वगळता सगळे जिल्हे त्याच्यात गेले. हे सुद्धा म्हणजे ही सुद्धा हिंमत काय झाली या मॅटरमध्ये. हे मॅटर झालेलं नाही का 2 वर्षापूर्वी त्याच्यामध्ये तर सगळे त्याच्यात शेतकऱ्यांचा घोटाळा लक्षात आला तो 11 कोटीचा आहे. 11 कोटी 40 लाख. म्हणजे त्यांनी त्यावेळेस हा कधी झाला घोटाळा? मग त्यावेळेस कुठेही पोलीस कंप्लेंट नाही देत. घेऊ शकत नाहीत ना तुमची यंत्रणा. आता माझा म्हणजे 1860चा कायदा असा आहे की त्याला 1 वाजेपासून रात्री बसवलं जाते दुपारी 1 ते रात्री 1 12 तास तरी त्याची 1860 घेतली जात नाही आणि खून झाल्यानंतर घेतली जाते. कोणता शेतकरी करणार? साहेब अक्षरशः ज्यावेळेस तक्रार द्यायला गेला त्याच्यानंतर 3 दिवस त्याच्या दारापुढे स्कॉर्पिओ उभारायची. कसा माणूस केलं द्यायला जाईल? जिथं कायदा मागायला जाणार आहे ते सक्षम नाही तर तुम्ही त्यांच्यावर आरोप झाल्यासारखं होईल. मग तुम्ही का नाही त्यावेळेस काय केलं? संबंधच नाही त्या. म्हणजे मी तर पहिल्या दिवशी बोललो होतो की जर हे पोलीस स्टेशन नसतं तर आम्ही संरक्षणासाठी आमच्या गावानं काहीतरी योजना केली असते.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या फाईल ह्यांच्या घरी तिथं जोपर्यंत त्यांची पर्सेंटेज जात नाही तोपर्यंत पहिलीकडे ऑफिसकडे येत नाही. CO साहेबाकडे काही एखादं काम घेऊन गेले तर बरं. ह्याचे 2% द्या आधी आणि माझे 2% द्या. हे कोण आहेत? सरपंच मॅटर मधली फिर्याद 3.5 तास चालली. कॅमेरा आहे मिसिंगची तिथं. FIR तर 3 तासानंतर 302 final FIR तर झाली. नंतर झाला सप्लिमेंटरी जॉब मध्ये. पण 302 ची मिसिंगची लयूला बी उठायला ते त्याला खाली बसवायचे. राहिलंय तुमचं साहेब बसा. तुमचं राहिलंय बसा. 3.5 तास. 3:36 पासून ते 6:45 ला त्यांनी साईन मारलेला माहित झाल्यावर मिसिंगच्या ठीक आहे, त्यांना सगळं कॉन्टॅक्टमध्ये डेट झाले. बसून ठेवायला 2-4 जण होते. दाबाय उठलं की दाबाय खाली. बघा ती CCTV दिसल. मी 4दा माझा माणूस आणायला गेलोय. चल बाहेर आपण हुडकू. ओ बसा राहिले आमचं बसा. टोका माणूस कुठं उडालाय म्हणजे दाब ते आम्हाला देत होते आणि ह्यांना मारायला येत होते का काय? त्यांनी तयार केले आरोप. घेतले 2-3 नाव पण सगळेच मृत शेंडा त्या चपराशा फापराशापासून ती शेवटपर्यंत ते नकोच केसचा बारदाना तिकडे टाका नेऊन कुठं नदी फदीला. आणि सगळं चुकीचं चाललं. एकही गोष्ट बरोबर चाललेली नाही. शेवटची स्टेप ह्यांनी जे सगळे नाही घेतले आरोपी ह्याच्यामध्ये 302 मध्ये मोकामध्ये अजून खंडणी प्रकार आपले जे काही पैसे गोळा केले त्याच्या चुकीच्या पद्धतीने प्रॉपर्टी केलेल्या तर आम्हाला आमचं सगळं गाव मारून टाकतील ना ते. त्यांच्याकडे 2,000 कोटीची प्रॉपर्टी कागदावर आलेली. किती शोकांती काय फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांना ईडीची नोटीस येते आणि आजपर्यंत त्यांची सारी चौकशी होत नाही आणि बाकीच्यांचा सारा अर्ज गेला तर त्यांना दुसऱ्या दिवशी मध्ये नेऊन टाकते. तर ह्याच्यापेक्षा मोठी दुर्दैवाची गोष्ट काय आहे? आणि हे गावकरी आणि मी बोलतो ते सगळं कागदपत्री आमच्या शब्दावर विश्वास कोणी ठेवू नका. कागदोपत्री आम्ही देतो, तुम्ही मागा फक्त आम्हाला कागद. लिखी द्यायला तयार आहेत आम्ही. आमच्याकडे पेपर आहेत. हे पेपर सगळे जगातला कुठलाच माणूस त्याला खोटं समजू शकत नाही. 28 मे पासून ही सगळी स्टोरी चालू झाली. ऑनलाईन पोलीस स्टेशनच्या कागदपत्र बरं साहेब हे सगळं जाऊ द्या. अहो ते किती लोक सोडायला आले सरेंडरला. सरेंडर करताना काय व्हिडिओ टाकला हे पण बरं सगळं देशमुख कुटुंबीय करणार आहे का साहेब? वकील साहेब मीच सगळे FIR देत बसू का? महत्वाचा मुद्दा ज्यावेळेस वाल्मी करायला इथं आणला त्यावेळेस जवळपास 200 त्यांची गाडी तिथं त्याच्या पाठीमागे दाखवतो कसं त्याच्यातले जे 18 गुन्हेगार आहेत ते त्यांच्या बरोबर तिथं येतं. 2-4 हजार असली लोक आमच्या केसमध्ये आले. हे सगळा शेतकरी समाज आहे आमचा, शेतकरी वर्ग आहे सगळा. ते असे लोक जर आले जे कोण गोट्या घेते ते आता ओपन झालं त्याच्यावर पुण्यात ह्यांच्यात मोठमोठ्या गंभीर गुन्हे आहेत. गावभर 2-3 हजार असे गुंडे आले. कोणता माणूस ड्रायव्हिंग करणार तुमच्या केसमध्ये? 200 गाड्या आहेत त्या दिवशी. हे सगळे गुंडे आहेत असे. त्यांच्या कमरेला रिव्हॉल्वर. हे लोक आहेत सगळे. कोर्टात गाड्या नेल्या, कोर्टाची तोडफोड केली. सगळं काय कोर्टात मधले बॅरिकेड हे लागलेले सगळे तोडातोडी करून त्यांनी त्याचे CCTV फुटेज आहेत ना. CCTV आहेत त्याचे. ते काय असं आमच्या शब्दावर आम्ही सांगितलंय तुम्हाला विश्वास ठेवू नका. त्याला इथे घेऊन आले. त्या दिवशी कोर्टातलं तुम्ही रिपोर्टिंग घ्या. 31 डिसेंबरची रिपोर्टिंग घ्या तुम्ही कोर्टातली मागून. तुम्हाला 2 मिनिटात सांगतील वकील सगळे की ह्यांनी काय केलं. पिक्चर सारख्या गाड्या लावल्या मध्ये 50 गाड्या त्या बाजूला काढत नव्हते. नियमित असलेल्या सरकारी वकिलांनी वकिलाला धक्के दिलेत असे. सर तू बाजूला सरक, तू बाजूला सरक. सेलिब्रेशन करायचं होतं ह्यांना त्या दिवशी. बरं साहेब ज्या दिवशी आपण त्या दिवशी अपहरण केलं मला हा व्हिडिओ रात्री 10 वाजता टाकलेली पोस्ट आहे ती. ज्या दिवशी आपण करून मारून टाकलं, 6ला मारून टाकलं आणि आम्ही रोडला बसलो होतो तेव्हा ते हे केले आले. मारल्यानंतर ही पोस्ट आहे. पोस्ट आहे 10 वाजता ती. मेन आरोपी बाजूला राहून दुसऱ्या लोकांना उपयोग काय त्याचा? मग ह्याला बाजूला काढायचं का आणखी ह्याच्यातून? प्रॉपर परळमध्ये ह्यांच्या विरोधात गेला त्याच्या नावावर 307 ची केस केली.
काही नसताना मागच्या प्रकरणामध्ये 3 दिवसात झालं आंध्र प्रकरण जामीन केली तर तसंच म्हणून नाही, जमीन नाही त्याची. गुन्हेगाराला जात नाही, 307 मध्ये. गुन्हेगाराला कुठची जात नसते. तो त्याच्या प्रोटेक्शनसाठी जातीचा वापर करतो. तर कुठेतरी जातीमध्ये आपण जर हे केलं तर गुन्हेगार राहील बाजूला आणि हे वेगळंच प्रकरण होईल. वेगळं जातीचं म्हणून कॉन्सन्ट्रेशन एवढंच केलं होईल. याला कुठची जात नाही, हा गुन्हेगार. त्यामुळे ह्याला ट्रॅप करणं. हा ट्रॅप झाला की बाकीच्या सगळ्या गोष्टी उलगडत जातात. आपलं तेच उद्दिष्ट आहे. आमचं तेच आहे ना, आम्ही त्यामुळे आजपर्यंत म्हणजे त्यामुळे विषयच मी नाही उठवला. तुम्हाला एवढंच अशी मुवमेंट चालू बरोबर चालू की त्याला पूर्ण ध्यान करायचं. शब्द दिले एकनाथ शिंदे सुद्धा आम्ही तर आमची स्टाईल वेगळी आहे. आजपर्यंत आम्ही कुठं असं तासगावचं कुठंच केलं नाही. दुसऱ्या दिवशी काय होतं मासे घेतो आणि त्या दिवशी 7 तारीख त्याची इम्पॅक्ट अशी होतात की बाबा राजकीय दृष्ट्या ही सगळी मंडळी जर चेक केली आम्ही आमच्या गावकऱ्यांनी इथे या म्हणूनच त्यांना निवडून दिलं. हा विषय एवढा हार्ड आहे साहेब. आणि या सगळं लक्षात एकदम पडलं. आम्ही मला लक्षात आलेलं आहे तुम्हाला. बारामतीत सगळं करतो. आणि ह्याच्यामध्ये आपलं गरीब कुटुंब आहे, गरीब गाव आहे आमचं, एकोपाने राहणार. आम्हाला राजकारणामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. आम्ही फक्त माणसाच्या म्हणजे व्यक्तिमत्वाला मानतो. मग ते कुठल्या जातीतला आहे, कुठल्या धर्मातला आहे, कुठल्या पक्षातला ह्याला ते म्हणून जातीय रंग याला येऊ दे. आलंच नाही जातीय रंग आला की फावलं समजा गुन्हेगारांचं. आतापर्यंत आला नाही आणि आम्ही येऊ पण दिला नाही आणि ते माझ्या हातात होतं. पुढे पण येणार माझा तुम्ही भाऊ नाही गेला. केला पण समोरचे लोक करतायत. काही लोक येऊन मी आता त्या टीव्हीला वगैरे पाहिलेलं आहे. हा, बरोबर. जातीय रंग देऊन बाबा हे असं आहे म्हणून हे असं आहे, हे चुकीचं आहे. त्या लोकांनाही जरा बसवली पाहिजे की भाई असा ह्या पहिल्या 15 दिवसात तर ह्यांना हे मॅटर झालंय असं लक्षात पण येत नसेल. झोपताना खाणं पिणं होताना या लोकांना म्हणजे इतकी चिल्लर गोष्ट आहे. खून आहे ना, इतकी चिल्लर गोष्ट आहे की हे मी ऐकलंय की ओके 2 लाख धर, नाही तर जा कोर्टात आणि तुला कसा न्याय मिळते बघतो. 2-2 लाखामध्ये ह्यांनी खून पचवले. हे सगळे आपल्याला त्याचं कोण कुठले काय घेणं देणं नाही. आपल्याला न्याय पाहिजे आणि न्याय असा पाहिजे की देशमुख कुटुंबियाला तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. जे सगळे म्हणले तू कर, तू धर, हे धर पेपर, तू हे अर्ज, तुम्ही एकटा पुरणार नाही, आमचं गाव पण पुरणार. जर हे सगळं मी त्यांना पण तेच बोलतो. महाराष्ट्राला उदाहरण असलं कायद्याचं, शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र कसा असते ह्याचं, तर हे तुम्हाला माझा भाऊ गेलाय ह्याच्यानं. आणि मागणी एकच आहे ना आपली आता साहेब की नंतर गोष्ट नाही घडली पाहिजे. तुम्ही पण साहेब ते म्हणलात, मी पण तेच माझं वाटतं. तुम्ही मी बाईट मध्ये माझ्या पुतणीचं पण बघा, दुसऱ्या कुटुंबावर ही वेळ आली नाही. बलिदानच आहे सरपंच. सरपंचाच्या बलिदानामुळे हे सगळ्या गोष्टी हे दहशत गुन्हेगार गुंड म्हणून समोर आला नाही नसतं आले. माझं गेला नाही. तेच माझं म्हणणं तेच आहे ना, त्यात सगळ्यांनी जे झालंय ते क्लिअर सगळं कसं नाही.
इथं लाल शेड येते, इथं लाल शेड येते, इथं पण अरे नाही एक मिनिट ते बॅकग्राऊंड अशी लाईट अगेन्सी हे पांढरे लाल आहे ते बघितलं आम्ही. हाँ भाई इथं करू ना, लाईव्ह चालू आहे. साहेब तुमची चर्चा होऊ द्या, नंतर मग आपण हे करू. तुमची चर्चा होऊ द्या, काय अडचण नाही. कळलं ते ना. हॅलो 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 ऑडिओ आहे का बघा जरा चेक करा. हॅलो चेक कसे हॅलो हॅलो ठीक आहे. ठीक आहे व्यवस्थित आपले मशीन कुठं आहे? हो कधी आपण गेलो काय टाकलं तिकडून यायचं तिकडून यायचं. तुम्ही या इकडे, तुम्ही इकडे या. हॅलो हॅलो
नाही ती नाही माझा करतो पूर्ण काय अडचण नाही. वाईट करू कॉमन बाईट करू. या या हा ना ते करा ठीक आहे नाही मी जसं पडलं तसं बघायचं. सर इथे तू इकडे हां बरोबर साहेब ओके वर काय मग ठीक आहे जोशी धनंजय कोण या इकडे आपण थोडासा असं कुठे साहेबांसोबत पाणी घेतो पाणी हा पाणी ओके हां बरोबर वर काय मग पाणी प्यायचं पाणी ठीक आहे बूम पकडा वर काय बूम पाणी वर घे अरे असं की मी हां ठीक आहे साहेब आज देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली आहे सांत्वन देखील केलेलं आहे काय नेमकी मागणी केली आणि काय चर्चा झाली तुमची नेमकी. असं आहे की गेल्या 10-15 दिवसापूर्वी जेव्हा हा प्रकार घडला होता त्यावेळेस आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सामंत साहेब आणि शिरसाट साहेब मला वाटते येऊन गेले होते. त्याच्यानंतर बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत आणि या घडामोडींचा एकंदरीत आढावा घेणे जनसामान्यांमध्ये काय चर्चा आहे त्यांच्या घरच्या लोकांमध्ये काय त्यांची मानसिकता आहे त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेण्यासाठी आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या निर्देशानुसार मी इथे आलो होतो. काल मी आलो इथे आज सर्वांशी चर्चा केली. जी चर्चा कुटुंबियांशी केली खरंच प्रथमतः इतकं वाईट कृत्य इतक्या वाईट पद्धतीने निर्गुण हत्या अख्ख्या देशात इतक्या वाईट पद्धतीने कुणी एका समाज कार्यकर्त्याची आणि सरपंचाची झाली नसावी इतकं गंभीर हे प्रकरण आहे आणि म्हणून प्रथमतः त्याचा मनपूर्वक असा निषेध करतो. मी कालपासून सर्वसामान्य लोकांशी या कुटुंबियांशी बोललो तसंच इतर लोकांशी बोललो. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलेला की शेवटचा माणूस सुद्धा गँगमधला जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मी यांना सोडणार नाही मी ते काम करणार. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक चाणक्य आहेत हुशार माणूस आहे स्वतः वकील आहेत कायद्याचा अभ्यास असणारा माणूस आहे. त्यामुळे अतिशय परफेक्ट पद्धतीने कारण जर थोडी जरी चूक झाली तर जेव्हा कोर्टात जाईल तेव्हाच मोठे मोठे वकील राहतील. आज 4 आणि 5,000 कोटीचे मालक घरगडी असणारा माणूस 5,000 कोटीचा मालक होतो म्हणजे तो किती शातीर आहे हे लक्षात येते. त्यामुळे त्या पैशांचा वापर करून तो निश्चितपणे तिथे कोर्टात देखील मोठमोठे वकील वापरून कुठे एखादी मिसिंग लिंक सापडली तर त्याच्यातून तो सुटेल. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय आणि सर्व अधिकाऱ्यांचं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जे काम चाललंय ते माझ्या मते सुरळीत आहे. दिलेला शब्द मुख्यमंत्री पाळतील. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचंही रेकॉर्ड सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की अन्यायाच्या विरुद्ध कसा लढणारा माणूस आहे. मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतंय की अजितदादांच्या बाबतीमध्ये परखड नेतृत्व म्हणून बोललं जातं परंतु एवढ्या सगळ्या महाराष्ट्राला चुकीची गोष्ट वाटत असताना वाल्मिक कराड याचं हे साम्राज्य आणि त्याच्यातून ही विश्ववल्ली निर्माण झाली आहे हे असताना त्यांना बाकी काही वाटत नाही. थोडंसं त्याचं शल्य मला वाटते कारण कडक माणूस आहे तो परखड आहे. परखडपणे त्यांनी निर्णय घेतले पाहिजेत आणि संपूर्णच राज्यकर्त्यांच्या विरोधात कुठेही अविश्वास होणार नाही असं वागलं पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे. ते करतील ते मला वाटते. एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता मी आता काही ठिकाणी जाऊन आलो. एका ठिकाणी असलेली त्यांची ती जमीन मग ती कशी हडप केलेली आहे तिथला शेतकरी कोण आहे. आता 2 दिवस बातम्या चाललेल्या आहेत की हार्वेस्टर अनुदानाच्या पाठीमागे 8-8 लाख रुपये 147 लोकांकडून घेतले. 2 वर्ष झाली. कृषी मंत्री आमचा आहे असं म्हणत राजकारणाचा मुलामा मी अजिबात देणार नाही परंतु त्याचा मुलामा देत त्यांनी ते जवळजवळ 11-11.5 कोटी खाल्ले. तक्रार करायची शेतकऱ्यांची हिंमत नाही. गेले तर त्यांना मारहाण झाली. कोणाच्या घरी दहशत गाड्या उभ्या करून टाकल्या कोणाच्या घरी गुंडे उभे केले. ही सर्व परिस्थिती काय दर्शवते
अख्खा बीड जिल्हा म्हणणार नाही, पण निदान परळी इथे असणारी जी परिस्थिती आज जे 8-10 दिवस तुम्ही टीव्हीवाल्यांनी सुद्धा दाखवलेलं, मीडियाने दाखवलेलं, राखेचं साम्राज्य, वाळूचं साम्राज्य, अवैध धंदे, लँड ग्रॅबिंग, या सगळ्या प्रकारामधून सर्वसामान्य माणसाला पूर्ण दाबून टाकलंय. आणि हे दाबत असताना ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या मी निश्चितपणे मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील सांगणार आहे की एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला जायचं तर काय, एवढा इन्फ्लुएन्स आहे की त्या पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या हवालदारांच्या सगळ्या बुलेट ह्या वाल्मिकरांनी दिलेले. सगळं प्रशासन पैशांच्या जीवावर कसं ताब्यात ठेवायचं याची कला त्याच्याकडे होती. आणि मग त्याच्यामुळे प्रशासन, पोलीस, अवैध धंदे करणारे गुंड लोक, लँड ग्रॅबिंगचे लोक, या सगळे वातावरण मी आज अतिशय जबाबदारीने बोलतोय. मुख्यमंत्री महोदय सुद्धा ऐकत असतील. जर संपूर्ण महाराष्ट्रातल्या अभ्यासू लोकांनी 1967 साली वेस्ट बेंगॉलमध्ये, पश्चिम महाराष्ट्रात सिलिगुडी या जिल्ह्यात नक्षलबारी नावाच्या गावामध्ये अशाच पद्धतीचं वातावरण 1967ला होतं. मोठे जमीनदार, प्रशासन, अधिकारी, पोलीस आणि अवैध धंदेवाले, गुंड, या सगळ्यांच्या नेक्ससमधून सर्वसामान्य माणसाला पूर्ण दाबून टाकलं गेलं होतं. आणि त्याच्यातून नक्षलवाद उभा राहिलाय. तो चुकीच्या मार्गात गेला ते सोडून द्या, पण त्याचा बेस जो होता ना, बेस 1967 साली, तोच बेस आज या परळीमध्ये मला दिसतोय. प्रशासन, पोलीस, मला मुख्यमंत्री महोदयांना सांगायचं आहे की 8-10 वर्ष एका पर्टिक्युलर लोक इथे का बसलेले आहेत, तो बिंदू नामावली वगैरे प्रकार करत काय चाललेलं आहे. संपूर्णपणे या जिल्ह्यातील प्रशासकीय सगळ्या लेवलचे लोक, हे कसं शक्य झालंय की काही ठिकाणी प्रशासकीय लेवलला सगळे हस्तक आणून बसवले गेले. आणि म्हणून जसं त्याने एक निर्णय घेतला आणि अतिशय चांगले SP इथे आणले, त्याच्यानंतर मुवमेंट झाली, पण खाली सगळी यंत्रणा पोखरलेली आहे. ती पोखरलेली यंत्रणा सुद्धा बदलावी लागेल. महसूल, हे सगळे धंदे कशातून चालतायत, त्या सगळ्या जेवढ्या यंत्रणा आहेत ना, त्या सगळ्या यंत्रणांचे अधिकारी बदलावे लागतील. त्यांची हिस्ट्री पाहावी लागेल. भयावह आहे जे मी इथे ऐकलंय वेगवेगळ्या लोकांकडून. काही लोक मला रात्री भेटले, काही पत्रकार भेटले, काही व्यापारी भेटले, आणि सगळ्यांच्या वक्तव्यातून ज्या गोष्टी आल्या ते खरोखर भयावह आहेत. या महाराष्ट्राला साजेसं नाही. मुंडेंच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जाते. एक लक्षात घ्या, 2 गोष्टी इथे टाळल्या पाहिजेत. गुंडाला कुठची जात नसते. एक, गुंडांना कुठची जात नसते, तो त्याचा धंदा करतो आणि त्याच्या साम्राज्याच्या पाठीमागे वेगवेगळ्या लोकांना वापरून घेतो. मग ते प्रशासकीय अधिकारी असो किंवा राजकीय काही लोक असो, राजकीय लोकांची काही कुठे कुठे हातबलता असते मतांसाठी म्हणा, आणि त्याच्यातून हे घडत असते. पण गुंडांना कुठचीही जात नाही. काही लोक इथे येऊन OBC समाजाच्या नेत्यांवर अन्याय होते वगैरे हे जे बोलत आहेत ते चुकीचं आहे. इथे संतोष देशमुखची झालेली हत्या आणि त्या हत्यारांना फासावर लटकवणे, डायरेक्ट इनडायरेक्ट सगळ्या जेवढ्या यंत्रणा आहेत, इंटेलिजन्सच्या आहेत, फॉरेन्सिकच्या आहेत, या सगळ्या करत हे गुंफत आज वाल्मिक करारावर फक्त खंडणीचा गुन्हा आहे. पण या खंडणीच्या गुन्ह्याच्या पाठीमागचं सगळं षडयंत्र आणि त्याच्यातून पुढे झालेला हा मर्डर आहे, हे वास्तव आहे ना. आणि मग तो खंडणीचा गुन्हा जर त्या पवनचक्कीच्या संदर्भात होता आणि त्याचाच पर्याय पुढे इथपर्यंत आला होता, तर निश्चितपणे वाल्मिक कराड याच्या मेन बेस तोच आहे. हे वास्तव सर्वसामान्य अख्ख्या महाराष्ट्रातल्या माणसाला कळतंय. आणि ते जर आपल्या प्रशासनाला कळत नसेल, पोलिसांना कळत नसेल, तर आश्चर्य आहे. झोपलेला आपण उठू शकतो, झोपेचं ढोंग घेतलेला नाही उठू शकत. आणि म्हणून मी एकनाथराव शिंदे यांना देखील ब्रीफ करणार आहे. सगळं वाईट अवस्था आहे. याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून डायरेक्ट इनडायरेक्ट जे इन्व्हॉल्व आहेत, काही कल्प्रिट आहेत जे आता जेलमध्ये आहेत, काही आत आहेत, पण यांना साथ देणारे आणखी बरीच मोठी यंत्रणा खाली आहे. ती सगळी यंत्रणा ठेचून काढली पाहिजे.
अजितदादा पाठीशी घालतात असं म्हणतात सुरेश या सगळ्या प्रवृत्तीला. मी राजकीय बोलणार नाही, कारण कोणताही राजकीय व्यक्ती असं गुंडाला बोलणार नाही की हे सगळं कर. राजकीय व्यक्तीची गरज असते आणि म्हणून तो त्याला जवळ करतो आणि मग त्याच्या नावावर तो धंदा करतो. हे वास्तव अख्ख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे मला एक चांगलं असं वाटतं की ठीक आहे, सगळे आमदार एकत्र आहेत. संतोष देशमुखांच्या हत्येबाबत सर्व पक्षीय लोक एकत्र आहेत, ही आनंदाची बाब आहे. ही जनता आहे, महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेचं लक्ष या केसवर आहे. मी तुम्हाला परत एकदा रिपीट करतो की जातीवादाच्या नावाखाली काही चुकीच्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी त्यावेळेस घडल्या, पण त्या न घडता जो मूळ आहे त्या मुळावरच खोडावरच घाव घातला पाहिजे. अशा पद्धतीने शासनाने आणि प्रशासनाने पोलिसांनी काम केलं नाही तर उद्या कदाचित ती 1967ची जी पुनरावृत्ती आहे ना, ती महाराष्ट्रात एखाद्या वेळेस घडेल. चिडू नाही ते. आणि उगाच कुठेतरी काहीतरी करण्याऐवजी काही लोक माझ्याशी जेव्हा बोलले तर काल एक मुलगी त्या पुण्यात बोलली, एक तरुण मुलगी बोलली आहे. काय आहे ते मी जे बोलतोय ना 1967 सालचं ते, त्याचं प्रतिक्रिया काल त्या मुलीची पुण्यात होते, आम्ही याला ठेचून मारू म्हणून. खोड. आणि म्हणून माझं विनंती आहे शासनाला, मुख्यमंत्री महोदयांना मी भेटणार आहे. हे सगळं जे जे मी लोकांना भेटलोय त्यांची नावं त्या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत. मला फक्त एकच आहे की राजकीयदृष्ट्या ह्या गोष्टीला ही गुंडगिरीची आणि पैसे वसुलीची केस आहे, तिला राजकीय मुलामा शक्यतो लावू नये. त्याच्या पाठीमागे राजकीय गोष्ट आहे काही गोष्टीमध्ये. ह्या सगळ्या घटना घडण्यासाठी पूरक गोष्टी ऐकल्या तर त्या इतक्या भयानक आहेत की सीओ काय करायचे, कसं हे करायचं, हे सगळं ऐकलं तर भयानक आहे. ते मी सगळं त्यांना ब्रीफ करेल. निश्चितपणे शासनाच्या पुढे कोणी नाही. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, अतिशय प्रचंड विश्वासाने जे बोलते ते करणारे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, कडक माणूस आहे. त्याच्या टप्प्यात आला की कार्यक्रम होईल हे निश्चित मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून या सर्वांना सांगतो की थोडं शांतपणे घ्या, जातीय रंग देऊ नका, तिथे आपली केस खराब होऊन जाईल. आणि म्हणून अशा पद्धतीने एकनाथराव शिंदेंना देखील मी ब्रीफ करेल. मी आपल्या माध्यमातून दादाने आवाहन करेल की अख्खा महाराष्ट्र बोलतोय राव, हे चुकीचं झालंय, इथे नेक्सस झालेलं आहे, इथे हे झालेलं आहे. काही पक्षाचे लोक सुद्धा आत आहेत, त्यांच्यावर केसेस आहेत, काहींच्या इन्क्वायऱ्या चालू आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर कुठेतरी चुकीचं घडत असेल ना, तर या महाराष्ट्रातला चुकीचा पांडा पडू न देणे, याच्यासाठी प्रखर कडक भूमिका घेणे पाहिजे, अशी माझी प्रामाणिक त्यांना विनंती. साहेब, दादा असं म्हणतात की धनंजय मुंडेंचा आणि या प्रकरणाचा दुरान्वयी संबंध नाही. दादा काय पोलीस ऑफिसर नाही आहेत ना, ते तर असं जर तुम्ही बोलत असाल, असं आहे की राजकीय दृष्ट्याला राजकीय रंग लावू नये हे नक्की आहे. मी त्यांना एवढंच म्हणतोय की धनंजय मुंडेंबद्दल मी बोलणार नाही. मी एकच म्हणतो की हे नेक्सस जे तयार झालं नाही, ही विषवल्ली जी तयार झाली आहे ना, ती विषवल्ली मोडण्यासाठीची भूमिका दादांनी घेतली पाहिजे. मग ती कशी घ्यायची ते त्यांनी ठरवावं. पण आता दादांनी सर्वसामान्य माणसात येऊन जरा बोलावं, त्यांना माहीत पडेल. त्यांनी स्वतः बीडला यावं, गावागावातून लोकांना बोलून घ्यावं, अधिकाऱ्यांना बोलून घ्यावं, सफर झालेल्या शेतकऱ्यांना बोलून घ्यावं, ज्यांचे फसवणूक झाले त्या हार्वेस्टरच्या संदर्भातल्या शेतकऱ्यांना बोलून घ्यावं, चर्चा करावी त्यांनी. वास्तव त्यांना माहीत पडेल. वास्तव त्यांना व्यवस्थित माहीत पडलं, मला वाटत नाही की राजकीयदृष्ट्या तसं काय ते करतील. ते परखडपणे काम करतील अशी अपेक्षा महाराष्ट्राची आहे त्यांच्याकडून. मग त्यांनी काय करावं तर त्यांचं त्यांनी ठरवावं. संजय राऊत असं म्हणतात की मोठा मासा बाहेर आहे. गृहमंत्री सातत्यानं म्हणतात की एकाही आरोपीला सोडणार नाही, मात्र केवळ हत्या प्रकरणातील आरोपींना जे आहे ते मोका लावण्यात आलाय आणि खंडणीतल्या आरोपींना मोकार सोडला. एक लक्षात घ्या, तपासाची लॉजिकल एंडला यावं लागते. कुठे जरा जरी मिस्टेक झाली, एखादी मिसलिंग झाली, तर तुम्ही घाईघाईत एखादा निर्णय घेतला तर तो अंगाशी येऊ शकतो आणि गुन्हेगार सुटू शकतो. हे देवेंद्र फडणवीस आहेत. ते संजय राऊत काय बोलले ते सोडा, हे देवेंद्र फडणवीस आहे. ह्या माणसाला एकदम पक्का बरोबर ग्रीप करणार आणि अन्याय या महाराष्ट्रात तो माणूस होऊ देणार नाही. एकनाथराव शिंदेचं तर रेकॉर्ड सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही सगळे पिक्चर पाहिलेत. ओढणीचा हे पाहिलंय ना, हायकोर्टातून सुटला पण नंतर त्याचं काय झालं हे सगळं चित्र, हे सगळे आम्ही सगळे त्या
तालमीत तयार झालेले सगळे बाळासाहेबांचे शिष्य हे असलं हे करून गप्प राहून पाठीमागे गोलगोल नाही होणार. या प्रकरणाला पूर्णपणे दिशा दिली जाईल. तर रामदास कदम असं माहित की बाळासाहेबांचं स्मारक रामदास कदम असं माहित की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 200 आमदार निवडून आणले आहेत. राजकीय थँक्यू.